परंतु हे सगळे थॉमस जेफरसन आणि सगळे नावं सांगत असतात की तिकडची काय ती उदारमतवादाची परंपरा लॉक पासून काय काय, त्यांना का नाही वाटत आपला देश हा इतका घाणेरडा आहे तर तो आपण बदलायला पाहिजे असं अमेरिकेच्या लोकांना का नाही वाटत? आणि त्याच्यामध्ये खोमेनीने सरळ सांगितलं की मी हे हा देश चालवणार आणि धर्मगुरूच्या मार्फतच चालवायचा, शरिया लॉ लागू करायचा. आणि याला इराणच्या जनतेने प्रचंड पाठिंबा दिला की आपल्याला हे राष्ट्र टिकवायचं असेल तर अधिक त्याचा विस्तार करायला हवा आणि त्यातून पॅलेस्टिनींना हाकलून द्यायला हवं. आणि त्याप्रमाणे इस्रायल चाललेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटाखालची मांजरं अशा प्रकारचंच राजकीय स्थान आता आहे. उद्या कदाचित काही बदल घडला तर ते शिरजूर होतीलही. आता बाईला मिशा आल्या की आपण काका म्हणू, आपलं काहीच अडचण नाही. पण की आपल्याला इथे राहायचं असेल, आपले हितसंबंध सांभाळायचे असतील, आपले म्हणजे काय शरद पवारांचे स्वतःचे हितसंबंध नसतात तर इथे साखर कारखाने असतात, इथे साखर कारखाने असतात, इथे सूतगिरण्या असतात, त्यानंतर डेऱ्या असतात, म्हणजे दूध संघ असतात. त्यानंतर ही जी सगळी काही त्यांची हे आहेत, यांचे जे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर त्यांना राजकीय सत्तेची, विशेषतः केंद्रातल्या सत्तेची गरज असते. आणि मग त्यासाठी ते हे सगळं करत राहतात. तर मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये विरोधकांना शरद पवारांच्या त्या कसबाची, कौशल्याची खरी गरज आहे. दुर्दैवाने काही कारणांमुळे शरद पवार आता ते कसब दाखवू इच्छित नाहीत, कौशल्य असं आपण म्हणू, दाखवू इच्छित नाही त्यांनी इन्व्हर्टर कावा.